वळतोय पुढच्या राजकीय बातमीकडे। उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळ बैठक बोलावण्यात आली आहे। HMPV व्हायरसवर चर्चा होण्याची शक्यता आहे। या क्षणाची महत्त्वाची अपडेट आपण HMPV बाबत पाहतोय। उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। तर HMPVचा शिरकाव आता भारतात झालेला आहे। 3 रुग्ण आढळून आलेत HMPVचे आणि त्या पार्श्वभूमीवर आता शासन देखील अलर्ट मोडवर आलंय आणि या पार्श्वभूमीवर पहिली महत्त्वाची बैठक उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची बोलावण्यात आली आहे। HMPV व्हायरसवर चर्चा या बैठकीमध्ये होण्याची शक्यता आहे। तर आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची अपडेट। 3 रुग्ण भारतामध्ये आढळलेले आहे। कर्नाटक आणि गुजरात अशा 2 ठिकाणी महाराष्ट्राच्या लगतचे 2 राज्यांमध्ये हे 3 रुग्ण आढळलेले आहेत। त्यामुळे आता सरकार देखील अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे। तर या पार्श्वभूमीवर उद्या महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। तर या विषाणूला किंवा या व्हायरसला रोखण्यासाठी नेमके काय काय उपाययोजना करता येतील या संदर्भात उद्या या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी गणेश कवडे फोन लाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेत। गणेश, अतिशय धक्कादायक माहिती समोर आलेली आहे की HMPVचा भारतात शिरकाव झाला आणि त्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक उद्या बोलावण्यात आली आहे। काय अधिक माहिती? नक्कीच उद्या मंत्रिमंडळाची बैठक आहे ती पार पडणार आहे आणि याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चीनमधून आलेल्या या व्हायरसच्या संदर्भामध्ये आहे ती चर्चा होणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे। कारण की याचे 2 रुग्ण आहेत ते भारतामध्ये सापडलेले आहेत कर्नाटक राज्यामध्ये आणि जर विशेष करून जर बघितलं असेल तर हे दोन्ही रुग्ण आंतरराष्ट्रीय कुठलाही प्रवास न करता देखील यांच्यामध्ये हा विषाणू आढळून आल्यामुळे आहे ती कशा पद्धतीने उपाययोजना असल्या पाहिजेत या सगळ्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बैठक आहे ती देखील होऊ शकते आणि यामध्ये नेमकी काय उपाययोजना केल्या पाहिजेत याच्यावर देखील चर्चा आहे ती होणार आहे असं सूत्रांकडून माहिती मिळते। नक्कीच धन्यवाद गणेश, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल। तर आपण पाहतोय आपल्या प्रतिनिधी गणेश कवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या सकाळी 11 वाजता मंत्रिमंडळाची बैठक बोलावण्यात आली आहे।